नमस्कार. आत्ता अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास चालू आहे आणि या महिन्यामध्ये दानधर्म करावा किंवा नारायणरूपी जावयाला त्याला शोभेल अशा काही गोष्टी देऊन त्याचा मानसन्मान करावा, अशा पद्धतीच्या अनेक परंपरा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पाळल्या जातात. याच अनुषंगानं रामायणातला एक प्रसंग मी तुमच्यासमोर ठेवतोय. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चौघांचेही मिथिलेमध्ये विवाह झालेत. विवाहानंतर मिथिलेचा राजा जनक यानं या सगळ्यांना आणि त्याच्या कन्या ज्या आता रघुवंशामध्ये सुना म्हणून जाणार आहेत, तर त्या सगळ्यांना काय काय दिलंय याची भली मोठी यादी येते आणि ही यादी येते ती बालकांडातल्या 74व्या सर्गामध्ये. या यादीचं वर्णन करणारे अनेक श्लोक आहेत, त्याच्यापैकी एक श्लोक मी तुमच्यासमोर ठेवतो. अथ राजा विदेहानां ददौ कन्याधनं बहु गवाम शतसहस्राणि बहूनि मिथिलेश्वरः. हा श्लोक असेल किंवा यानंतर जे 3-4 श्लोक आहेत त्या सगळ्या श्लोकांमध्ये जनकराजानं काय काय दिलंय ह्याची भली मोठी यादी येते. तर काय काय दिलंय त्यांनी, तर लक्षावधी गायी दिल्या आहेत, उत्तमोत्तम लोकरी वस्त्र, शाली, रेशमी वस्त्र, सगळ्या कन्यांसोबत प्रत्येकी 100 दासदासी आणि कन्या, त्याचप्रमाणे अलंकृत केलेले घोडे, हत्ती, वेगवेगळ्या प्रकारचे रथ, याच्यासोबतच विपुल द्रव्य, धन, सोनं, चांदी, मोती, पोवळी अशा प्रकारची रत्न, इतकं सगळं भरभरून दिलंय. स्त्रीधन ही संकल्पना आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेच्या कायद्यांमध्ये सुद्धा जशीच्या तशी आलेली आहे. या सगळ्यावरून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जनकाने इतकं सगळं विपुल द्रव्य आणि हे सगळं दिलंय, तर त्या देण्यामध्ये सुद्धा आणि घेण्यामध्ये सुद्धा खूप सहजता होती हो. मला वाटतं की आजच्या बदलत्या काळामध्ये आपल्या नात्यांमध्ये थोडीशी हरवत चाललेली ही सहजता आपण शोधली पाहिजे.